तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येतो ज्या दिवशी सगळं संपल्यासारखं वाटतं, जिथे पैसा नाही, माणसं नाहीत आणि स्वतःवरचा विश्वासही तुटलेला असतो. आणि त्या क्षणी एक प्रश्न मनाला छळत राहतो, आता पुढे काय? ही कथा आहे एका बिझनेसमॅनची, ज्याने शून्यापर्यंत घसरण अनुभवली, पण त्याच शून्यातून पुन्हा उभा राहिला. आणि इतका उभा राहिला की लोक त्याला यशस्वी म्हणू लागले. पण त्याच्या कमबॅक मागे अशी एक गोष्ट आहे जी बहुतेक लोक कधीच समजून घेत नाहीत. थोडा वेळ डोळे बंद करा आणि विचार करा, जर उद्या सकाळी उठल्यावर तुमच्याकडे काहीच उरलं नाही तर तुम्ही काय कराल? हीच परिस्थिती त्याच्या आयुष्यात आली होती. तो एक सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा होता. मोठी स्वप्न होती, स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची जिद्द होती. सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं, थोडे पैसे, थोडं यश, लोकांचा विश्वास. पण एक चूक, फक्त एक चुकीचा निर्णय, आणि सगळं उलटलं. बाजारात नुकसान, कर्ज वाढलं, मित्रांनी साथ सोडली, आणि ज्या लोकांनी एकेकाळी त्याला उचलून धरलं होतं तेच आता त्याच्याकडे पाठ फिरवू लागले. रात्री झोप येत नव्हती. डोक्यात फक्त एकच विचार, मी संपलो. आणि एक दिवस तो पूर्णपणे तुटला. तो एका रिकाम्या खोलीत बसला होता. आजूबाजूला शांतता आणि आतून चाललेली भीषण लढाई. त्याने स्वतःलाच विचारलं, मी खरंच इतका कमकुवत आहे का? इथेच त्याच्या आयुष्याचा पहिला टर्निंग पॉइंट सुरू झाला. पण थांबा, खरी गोष्ट अजून सुरूही झालेली नाही. कारण इथून पुढे जे घडलं ते साधं मोटिवेशन नाही, ते वास्तव आहे. आणि वास्तव नेहमी कठीण असतं. थोडा वेळ घेऊया. जर तुम्हाला अशी खरी, मनाला भिडणारी कथा ऐकायला आवडत असेल तर एक छोटीशी गोष्ट. बहुतेक लोक इथेपर्यंत बघतात, पण पुढे जात नाहीत. पण जर तुम्ही इथेपर्यंत आला आहात तर कदाचित ही कथा तुमच्यासाठीच आहे. आणि हो, जर तुम्हाला अशा खऱ्या गोष्टी ऐकायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढचं जे तुम्ही ऐकणार आहात ते तुमचा विचार बदलू शकतं. आता परत कथेकडे येऊया. त्या दिवशी त्याने एक निर्णय घेतला. पळून जाण्याचा नाही, तर स्वतःला पुन्हा उभं करण्याचा. पण प्रश्न हा होता की जेव्हा तुमच्याकडे काहीच उरत नाही तेव्हा सुरुवात कुठून करायची? आणि इथेच त्याने एक अशी गोष्ट केली जी कुणीही एक्सपेक्ट केली नव्हती. आणि ती गोष्ट त्याच्या कमबॅकची खरी सुरुवात ठरली. पण ती काय होती? ते जाणून घेण्यासाठी पार्ट 2 पाहायलाच लागेल. तो निर्णय घेतल्यानंतर सगळं काही एका रात्रीत बदललं असं नाही. खरं तर पुढचे काही दिवस अजून कठीण होते. कारण मोटिवेशन संपतं, पण रियालिटी थांबत नाही. पुढच्या सकाळी तो उठला. पण यावेळी त्याच्याकडे प्लॅन नव्हता, पैसे नव्हते, सपोर्ट नव्हता. फक्त एक गोष्ट होती. आतून उठलेली एक हट्टाची भावना, मी हार मानणार नाही. तो बाहेर पडला. लोकांच्या नजरा बदललेल्या होत्या. कालपर्यंत ज्यांनी त्याला रिस्पेक्ट दिला तेच आता त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. आणि इथेच त्याला पहिला धक्का बसला. त्याला कळलं, लोक तुमच्या यशावर प्रेम करतात, तुमच्यावर नाही. ही गोष्ट कडू होती, पण खरी होती. तो दिवसभर फिरत राहिला, नवीन कामाच्या शोधात. कोणी नाही म्हणालं, कोणी इग्नोर केलं, कोणी तर थेट अपमान केला. एक वेळ अशी आली जिथे त्याने स्वतःलाच विचारलं, मी परत त्या जुन्या आयुष्यात जाऊ शकतो का? पण आतून एक आवाज आला, तू मागे जायला जन्माला नाही आलास. आणि इथेच त्याने एक छोटा पण पॉवरफुल स्टेप घेतला. त्याने इगो बाजूला ठेवला. हो, तोच इगो जो अनेक लोकांना पुन्हा उभा राहू देत नाही. त्याने लहान-सहान कामं स्वीकारायला सुरुवात केली, ज्यांना तो आधी कधीच हात लावला नसता. लोकांनी त्याची थट्टा केली, हा तोच का बिझनेसमॅन? पण यावेळी त्याने काहीच उत्तर दिलं नाही. कारण त्याला एक गोष्ट समजली होती, उत्तर देण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा उत्तर बनणं महत्त्वाचं आहे. दिवस गेले, आठवडे गेले. थोडे पैसे जमा होऊ लागले, पण अजूनही परिस्थिती खूप दूर होती स्टेबल होण्यापासून. आणि मग एक दिवस त्याच्या आयुष्यात एक अशी संधी आली जी दिसायला खूप छोटी होती. इतकी छोटी की बहुतेक लोकांनी ती इग्नोर केली असती. पण त्याने नाही केली. कारण त्याला आता कळलं होतं, मोठ्या यशाची सुरुवात नेहमी छोट्या संधीपासूनच होते. त्याने ती संधी पकडली. पूर्ण मेहनतीने काम केलं. रात्रंदिवस झोप न घेता, कोणतीही तक्रार न करता. आणि पहिल्यांदाच त्याला पुन्हा एक छोटं यश मिळालं.
तो दिवस त्याच्यासाठी खूप मोठा होता. कारण तो पैसा नव्हता, तो विश्वास होता जो परत येत होता. पण कथा इथे संपत नाही. कारण जसं त्याला वाटायला लागलं की आता सगळं ठीक होईल, तसंच काहीतरी घडलं ज्याने पुन्हा सगळं हलवलं. हो, पुन्हा एकदा. आणि यावेळी तो आधीपेक्षा जास्त मोठा धक्का होता. काय झालं होतं आणि त्याने पुन्हा कसं स्वतःला सावरलं? हे जाणून घ्यायचं असेल तर पार्ट 3 चुकवू नका. तर छोटा यशाचा क्षण ज्याने त्याला पुन्हा जिवंत असल्यासारखं वाटायला लावलं. पण आयुष्य नेहमी सरळ चालत नाही. ज्या दिवशी त्याला वाटलं आता सगळं ठीक होईल, त्याच दिवशी सगळं पुन्हा कोसळलं. एक मोठा डील ज्यावर त्याने सगळं दावावर लावलं होतं, तो अचानक रद्द झाला. नुसता रद्द नाही तर त्यात त्याचं पुन्हा मोठं नुकसान झालं. त्याने जे काही कमावलं होतं ते एका क्षणात निसटलं. आणि यावेळी तो फक्त आर्थिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्याही तुटला. तो शांत बसला होता, हातात फोन, पण कुणाला कॉल करावं हेच समजत नव्हतं. कारण आता त्याच्याकडे कोणी उरलं नव्हतं. आणि इथेच एक डेंजरस थॉट त्याच्या मनात आला. कदाचित मी खरंच बनलेलो नाही यासाठी. हा तो मोमेंट असतो जिथे बहुतेक लोक हार मानतात. आणि खरं सांगायचं तर तोही ऑलमोस्ट हार मानणार होता. पण एक छोटीशी गोष्ट घडली. इतकी छोटी की ती इनसिग्निफिकंट वाटू शकते. तो घरी गेला आणि त्याच्या जुन्या वस्तूंमध्ये काहीतरी शोधत होता. तेव्हा त्याला एक वही सापडली. जुनी, धुळीने भरलेली. त्याने ती उघडली आणि पहिल्याच पानावर त्याने स्वतःच्या हाताने लिहिलेलं एक वाक्य होतं. मी कधीही हार मानणार नाही, काहीही झालं तरी. तो काही सेकंद त्या वाक्याकडे बघत राहिला. आणि अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आलं. कारण त्याला जाणवलं तो स्वतःलाच विसरला होता. त्याने स्वतःलाच दिलेलं वचन तोडायला चालला होता. आणि इथेच त्याच्या आत काहीतरी बदलला. यावेळी मोटिवेशन नव्हती, यावेळी इमोशन्स नव्हते. यावेळी फक्त एक शांत निर्णय होता. मी परत उभा राहणार, काहीही झालं तरी. आणि यावेळी त्याने एक वेगळी स्ट्रॅटेजी वापरली. तो ब्लाइंडली काम करणार नव्हता, तो स्मार्ट काम करणार होता. त्याने स्वतःच्या चुका लिहायला सुरुवात केली. कुठे चुकलो, का चुकलो, आणि सर्वात महत्त्वाचं, पुन्हा तीच चूक कशी टाळायची. हा स्टेप बोरिंग वाटतो, पण याच स्टेपने त्याचा गेम बदलला. कारण बहुतेक लोक चुका करतात पण त्यातून शिकत नाहीत. तो मात्र प्रत्येक चूक ॲनालाइज करत होता. आणि हळूहळू त्याला पॅटर्न्स दिसू लागले. त्याच्या फेलियर्स मागचं खरं कारण. आणि जेव्हा कारण समजतं तेव्हा सोल्युशन सापडायला सुरुवात होते. पण इथेच एक ट्विस्ट आहे. कारण जेव्हा तो पुन्हा उभा राहायला तयार झाला तेव्हा त्याला एक अशी ऑपॉर्च्युनिटी मिळाली जी आयुष्य बदलू शकत होती. पण ती ऑपॉर्च्युनिटी ॲक्सेप्ट करणं म्हणजे एक खूप मोठा रिस्क घेणं होतं. इतका मोठा की पुन्हा सगळं गमावण्याची शक्यता होती. आता प्रश्न होता, तो रिस्क घेईल का की सेफ खेळेल? आणि त्याने जो निर्णय घेतला तोच त्याच्या कमबॅकची खरी सुरुवात ठरला. तो निर्णय काय होता हे जाणून घेण्यासाठी पार्ट 4 नक्की बघा. ती अपॉर्च्युनिटी त्याच्यासमोर उभी होती. एक अशी संधी जी त्याला पुन्हा वर घेऊन जाऊ शकत होती. पण त्याच वेळी तीच संधी त्याला पुन्हा शून्यात फेकू शकत होती. तो शांत बसला होता. समोर कागद, डोक्यात 1000 विचार. जर पुन्हा अपयश आलं तर? लोक पुन्हा हसतील तर? मी परत उभा राहू शकेन का? हे सगळे प्रश्न त्याला थांबवत होते. पण मग त्याने स्वतःलाच एक साधा प्रश्न विचारला. मी आधीच सगळं गमावलंय. आता गमावायला काय उरलंय? आणि इथेच भीती संपली. कारण जेव्हा गमावायला काहीच राहत नाही तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने मोकळा होतो. आणि त्याने निर्णय घेतला. तो रिस्क घेणार होता. पण यावेळी फरक होता. यावेळी तो ब्लाइंड नव्हता, यावेळी तो तयार होता. त्याने प्लॅन बनवला. प्रत्येक स्टेप विचार करून घेतला. लहान सुरुवात केली, पण क्लॅरिटी खूप मोठी होती. दिवस गेले, महिने गेले. हळूहळू रिझल्ट्स दिसायला लागले. पहिले क्लायंट्स आले, नंतर रेफरल्स.
लोक पुन्हा बोलू लागले, तो परत येतोय. पण यावेळी तो शांत होता. कारण त्याला आता बाहेरच्या आवाजापेक्षा आतल्या आवाजावर विश्वास होता. आणि एक दिवस तोच माणूस, जो एकेकाळी पूर्णपणे तुटला होता, तो पुन्हा उभा होता. स्ट्रॉंग, स्टेबल आणि सर्वात महत्त्वाचं, स्मार्ट. त्याचा बिझनेस पुन्हा वाढत होता. पण यावेळी त्याची माइंडसेट बदलली होती. तो फक्त पैसे कमवत नव्हता, तो स्वतःला समजत होता. आणि इथेच त्याच्या कमबॅकची खरी कथा संपत नाही. कारण एक दिवस त्याला त्याच लोकांचा कॉल आला, ज्यांनी त्याला एकेकाळी रिजेक्ट केलं होतं. आमच्यासोबत काम करशील का? तो काही सेकंद शांत राहिला. हा तो मोमेंट होता जिथे तो बदला घेऊ शकत होता किंवा स्वतःला प्रूव्ह करू शकत होता. आणि त्याने जे केलं तेच त्याला खऱ्या अर्थाने मोठं बनवलं. त्याने होकार दिला. पण यावेळी तो बदलला होता. तो लोकांना इम्प्रेस करण्यासाठी काम करत नव्हता, तो व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी काम करत होता. आणि इथेच त्याचा फायनल ट्रान्सफॉर्मेशन झालं. आता तो फक्त बिझनेसमॅन नव्हता, तो एक अनुभव होता, एक शिकवण होता. आणि जर तुम्ही ही कथा इथेपर्यंत ऐकली असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, डाऊनफॉल हा शेवट नसतो, तो फक्त एक सेटअप असतो तुमच्या कमबॅकसाठी. पण एक प्रश्न अजूनही बाकी आहे. तुमच्या आयुष्यात जर असा डाऊनफॉल आला तर तुम्ही पळून जाल की उभे राहाल? कारण खरी गोष्ट ही आहे, संधी सगळ्यांना मिळते, पण कमबॅक फक्त काही लोकच करतात. आणि कदाचित पुढचा कमबॅक तुमचाच असू शकतो. कथा इथे संपली असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा, कारण खरी गोष्ट अजून बाकी आहे. तो आता यशस्वी झाला होता, पैसा होता, रिस्पेक्ट परत आला होता. पण एक रात्री तो एकटाच बसला होता, शांत, कोणताही आवाज नाही. आणि अचानक त्याला एक प्रश्न पडला, मी इतकं सगळं का केलं? हा प्रश्न खूप वेगळा होता, कारण आता त्याच्याकडे सगळं होतं पण उत्तर नव्हतं. तो विचार करू लागला, त्याचा डाऊनफॉल, त्याची स्ट्रगल, त्याचा कमबॅक. आणि अचानक त्याला एक गोष्ट लक्षात आली. तो ज्या गोष्टीच्या मागे धावत होता ती फक्त पैसा नव्हती. तो स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी धावत होता, लोकांना दाखवण्यासाठी की मी काहीतरी आहे. पण जेव्हा तो तुटला होता तेव्हा कोणीच नव्हता, आणि जेव्हा तो उभा राहिला तेव्हा सगळे होते. म्हणजेच लोक बदलले नव्हते, तो बदलला होता. आणि हीच सगळ्यात मोठी रिअलायझेशन होती. तो हसला, पहिल्यांदाच, मनापासून. कारण आता त्याला कळलं होतं, सक्सेस म्हणजे फक्त पैसा नाही. सक्सेस म्हणजे तुम्ही किती वेळा पडून पुन्हा उभे राहू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःला किती ओळखता. पण थांबा, ही कथा फक्त त्याच्यासाठी नाही, ही कथा तुमच्यासाठी आहे. हो, तुमच्यासाठी. कारण कदाचित तुम्हीही सध्या स्ट्रगल करत असाल, कदाचित सगळं चुकीचं चाललं असेल, आणि कदाचित तुम्हालाही वाटत असेल की आता काही उरलं नाही. पण ऐका, तोही तसाच होता. डिफरन्स फक्त एकच होता, तो थांबला नाही. आणि इथेच सगळं बदलतं. बाय द वे, जर तुम्ही अजून इथे आहात तर तुम्ही त्या थोड्या लोकांमध्ये आहात जे शेवटपर्यंत ऐकतात, जे खरंच काहीतरी बदलू इच्छितात. म्हणून जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. कारण अशा कथा फक्त मोटिवेट करण्यासाठी नाहीत तर ट्रान्सफॉर्म करण्यासाठी असतात. आता शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ते तुमच्या विरुद्ध नाही, ते तुम्हाला तयार करतंय एक मोठ्या कमबॅकसाठी. पण शेवटचा प्रश्न, तुम्ही तयार आहात का? कारण ऑपॉर्च्युनिटी दार ठोठावत नाही, ती फक्त एकदा येते. आणि त्यावेळी तुम्ही तयार नसाल तर ती निघून जाते. म्हणून आजपासून, आत्तापासून एक डिसिजन घ्या. काहीही झालं तरी मी हार मानणार नाही. कारण कदाचित तुमची स्टोरी आत्ताच सुरू होत आहे. एंड किंवा कदाचित हीच तुमची सुरुवात आहे.